येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपला माजी खासदार समीरजी भुजबळ यांनी 2 वर्ग खोल्या मंजूर केल्या. पिंपळगाव लेप येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सोमवार दिनांक 15 जून रोजी मॉडेल स्कूल उच्च प्राथमिक सीबीएसई शाळा पिंपळगाव लेप या शाळेत नाशिक जिल्ह्याचे माजी खासदार समीर भुजबळ यांचं सहर्ष स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांच्या हस्ते सीबीएसई अभ्यासक्रमाचा शाळेत शुभारंभ झाला. इयत्ता पहिलीत दाखल सीबीएसई वर्गातील नवंगत विद्यार्थ्यांचे गणवेश पुस्तकं वाटून स्वागत झालं. गावातून बैलगाडी डीजेच्या तालावर प्रभात फेरी काढत ग्रामस्थ, सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध संस्थांचे चेअरमन, संचालक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत फेरी काढण्यात आली. यावेळी शाळेच्या विविध उपक्रमांबाबत माजी खासदार समीर भुजबळ यांनी गौरवोद्गार काढले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना 500 वह्यांचं वाटप केलं. या कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी शाळेसाठी 2 वर्ग खोल्या, शाळेच्या विविध कार्यक्रमांसाठी सभागृह तसेच अत्याधुनिक स्मार्ट बोर्ड देण्याचं जाहीर केलं. शाळेला याआधी मंजूर केलेली AI लॅब 2 दिवसात काम सुरू होईल अशा संबंधितांना सूचना दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुलोचना दौंडे होत्या, तर सूत्रसंचालन संतोष गायकवाड यांनी केलं. सूर्यभान पैठणकर यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं, तर संजय वरपे व मुख्याध्यापक जालिंदर सोनवणे यांनी सर्व मान्यवर उपस्थितांचे आभार मानले. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला.